साधारणतः 11 वाजता अधिवेशनाची सुरुवात होईल। नेहमीप्रमाणे अधिवेशनाच्या सुरुवातीला वंदे मातरम म्हणत अधिवेशनाचा प्रारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा परिचय, कोल्हापूरमधल्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा परिचय आणि त्यानंतर अध्यक्ष निवडीची घोषणा करत अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल। पहिल्यांदा श्री राहुल नार्वेकरजी यांचा प्रस्ताव सभागृहाच्या विचारार्थ मांडण्यात येईल। होय नाही असा आवाजी मतदान होईल आणि जर कोणी मतविभाजन मागितलं, पोल मागितला, तर मग जागेवर उभं राहून प्रत्येकाने नंबर पुकारायचा आहे आणि त्यानंतर सन्माननीय पीठासीन अध्यक्ष ज्या बाजूनी बहुमत असेल त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करतील। घोषणा झाल्यानंतर सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्षांना पदग्रहण करण्यासाठी साधारणतः आज विरोधी पक्ष नेते नाहीत, पण सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सभागृहाचे विरोधी पक्षाचे प्रमुख हे सन्माननीय अध्यक्षांना त्यांच्या स्थानापर्यंत नेतील आणि आजचा दिवस हा आनंदाचा गोड होऊन लोकशाहीचा विजयाचा दिवस हा निश्चितपणे रविवार असतानाही होईल। शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार स्थापन झालं आहे। 165 ते 170 साधारणतः मतदान हे अध्यक्षांच्या बाजूनी होईल। आपल्या संविधानाच्या तरतुदीनुसार अध्यक्षाच्या निवडणुकीत व्हीप लागत नाही। अध्यक्षांची निवडणूक ही सदस्यांनी सद्विवेक बुद्धीने करावी ही संविधानामध्ये अपेक्षा आहे। सन्माननीय अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे, जातीचे, धर्माचे नसून लोकशाहीच्या मंदिरातले संरक्षक असल्याने याला तुम्ही याच अध्यक्षांना मतदान करावं असा व्हीप काढण्याची कोणतीही तरतूद आपल्या संविधानात किंवा महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या पुस्तिकेत नाही। म्हणून आपण आता ओपन पद्धतीने मतदान करणार आहोत। आता सिक्रेट बॅलेट नाही। मागच्या सरकारने ओपन पद्धतीने मतदान करण्याचा बदल हा त्या नियमामध्ये केला आहे। दोन्ही गटांनी जाहीर व्हीप जारी केलं आहे। एकनाथ शिंदे गटानेही व्हीप जारी केलं आहे, आता शिवसेनेकडूनही व्हीप जारी करण्यात आलं आहे। त्यामुळे कुठेतरी जर पक्षाच्या विरोधात जर अशा पद्धतीने मतदान झालं तर कारवाई देखील केली जाईल असं चित्र शिवसेना गटा म्हणजे शिवसेनेकडून असं चित्र तयार केलं जातं। शिवसेनेला उद्धव ठाकरे जो गट आहे शिवसेनेचा, उद्धव ठाकरे गटाकडून हे केलं जातं, पण जी मूळ शिवसेना स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालण्याचा हिंदुत्वाचा झेंडा घेऊन निघालेली आहे। भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा विचार असणाऱ्या शिवसेनेशी युती केली आहे। ही युती अनेक वर्ष होती। हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींनी या युतीचा पाया रचला होता आणि म्हणून या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाने जो व्हीप काढला तो व्हीप लागू होत नाही। संविधानामध्ये स्पष्ट तरतूद आहे। महाविकास आघाडी सरकार आल्यापासून जेव्हा नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून महाविकास आघाडी सरकार राज्यपालांकडे विनवणी करत होतं, पत्र पण काढलं की अध्यक्षपदाची निवडणूक लावा, लागली नाही निवडणूक। आज चांगला मुहूर्त आहे का तुमच्याकडे? नाही, हा गैरसमज आहे। खरं तर विधानसभेत मी स्वतः व्यक्तिगत अध्यक्षांचं पद रिक्त राहू नये, 350 दिवस हे पद रिक्त असणं हे लोकशाहीला मारक आहे म्हणून आम्ही मागणी केली होती। पण महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नव्हतं किंवा काँग्रेसचा अध्यक्ष व्हावा असं कोणालाही वाटत नव्हतं। त्यांच्या अंतर्गत राजकारणामध्ये लोकशाहीवर हा हमला करण्यात आला होता। महामहिम राज्यपाल महोदयांनी या संदर्भात कधीही अध्यक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला नव्हता।
पण जेव्हा घाईघाईनी हे नियम केले, या नियमाच्या संदर्भामध्ये जो कालावधी द्यावा लागतो, या नियमाच्या संदर्भामध्ये काही तरतुदीचं पालन करावं लागतं, हे जेव्हा होत नव्हतं तेव्हा मात्र शेवटच्या समयी राज्यपाल महोदयांनी त्यांना काही प्रश्न विचारले. संविधानाच्या तरतुदीनुसारच कोणतीही गोष्ट व्हावी, कोणतीही निवडणूक व्हावी, ही पवित्र भावना, ही लोकशाहीची भावना यामागे होती. शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आहे आणि या सरकारमध्ये जरी जावई अध्यक्ष होत असले तरी तुम्हाला याची जाणीव आहे की जावई सत्याच्या बाजूनी उभे आहे, शिवसेना भाजप युतीच्या बाजूनी उभे आहे. आणि म्हणून जावई सासऱ्याचं नव्हे तर जो जावई ज्या मुख्यमंत्र्यांनी त्याग करून कोणत्याही पदाची अभिलाषा न ठेवता मुख्यमंत्री पद ग्रहण केलं, ज्या उपमुख्यमंत्र्यांनी मोठा त्याग केला, पक्षाच्या आदेशाची अंमलबजावणी करत सच्चा कार्यकर्ता कसा असतो, स्वार्थविरहित कसा असतो, यासाठी ज्या उपमुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली, त्याच विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सासरे जरी दुसऱ्या पक्षाचे असले तरी जावयांनी हा संकल्प केलाय की मी या सत्य धर्म अधर्म चांगल्या वाईटाच्या युद्धात धर्माच्या बाजूने उभा राहील, सत्याच्या बाजूने उभा राहील, विकासाच्या बाजूने उभा राहील, चांगुलपणाच्या बाजूने उभा राहील. हिंदी में आपसे जानना चाहिए. अध्यक्षपद रिक्त होतं, पण आता जेव्हा नवीन सरकार आलेलं आहे तेव्हाच हे अध्यक्षपदाची निवडणूक घेणं हा भाजपचा डाव असल्याचं बोललं जात आहे. विधिमंडळाचं कामकाज आपल्या बाजूने व्हावे यासाठी याबद्दल नाही, हे आरोप करणाऱ्यांना लोकशाही समजलीच नाही. फक्त निवडणुकीत जिंकणं म्हणजे लोकशाही समजली असा अर्थ होत नाही. अध्यक्ष पदासारखं महत्वाचं पद रिक्त ठेवणं हाच लोकशाहीवरचा हमला आहे. आणि अध्यक्षपदाची निवडणूक का घेतली जाते असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं डोकं हे निश्चितपणे लोकशाहीला मारक विचार करणारं केंद्र आहे असं म्हटलं तर चूक होणार नाही. मागणी कोणतीही का नाही झाली मग अध्यक्षपदाची? ती महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नव्हतं, अंतर्कलह होता, त्यांच्यामध्ये एकमेकाशी पटत नव्हतं. एक हिंदुत्वाचा विचार सांगायचा, ठीक आहे, ढोंग असेल, सोंग असेल, पण हिंदुत्वाचा विचार सांगायचा. आणि दुसरा विचार जो होता तुष्टीकरणाचा होता, मताच्या लाचारीचा होता. त्यांना देशहितापेक्षा परिवारवाद, वंशवाद, आपलं कुटुंब, आपली जबाबदारी ही भावना होती. त्यांना अध्यक्षाच्या निवडणुकीशी किंवा लोकशाहीच्या सन्मानाशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान, ते म्हणजे महाराष्ट्र. हा जो भाव होता अभिमानाचा, भगवा हाती घेतला होता, पण भगव्याचा अर्थ समजला नव्हता. भगवा याचा अर्थच भय रहित, गचा गर्व रहित आणि वासना रहित ही भावना असायला पाहिजे होती. पण हाती भगवा घेतला, हृदयात स्वार्थ होता, ओठात हिंदुत्व होतं, पण मनात मात्र सोनियाजींचा विचार होता. हिंदी में जानना चाहेंगे आज की मतदान की प्रक्रिया कैसी होगी? राज्यपालांना दाखल केला होता. राज्यपाल नेहमी सांगायचे कुठेतरी हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, त्यामुळे होऊ शकत नाही. आता मात्र तात्काळ मला वाटतं की आपलं काहीतरी विस्मरण होत आहे. पहिल्या दिवशीपासून अध्यक्षाची निवडणूक घ्यावी आम्ही मागणी केली, तेव्हा कोणताही प्रस्ताव पाठवला गेला नव्हता. यांच्या मनामध्ये या निवडणुकीच्या संदर्भातले नियम बदलवण्यासाठी काही महिने यांनी घेतले आणि नंतर अधिवेशन सुरू असताना शेवटच्या दिवशी यांनी अध्यक्षपदाच्या संदर्भात नियमामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करून एकमत यांच्यात होत नव्हतं, म्हणून यांनी षडयंत्र केलं आणि लोकशाहीमध्ये अध्यक्षांची निवड करण्यासाठी उशीर लावला. यामध्ये भाजपनी किंवा महामहिम राज्यपाल महोदयांनी कधीच आडकाठी टाकली नव्हती. हेच त्यामधले मावियाचे जे नेते होते, पदाधिकारी होते, त्यांनीच अध्यक्षपदाची निवडणूक हिंदी में जानना चाहेंगे आज की मतदान की प्रक्रिया क्या होगी? अध्यक्षाच्या निवडणुकीला व्हीप लागत नाही. अध्यक्षाची निवडणूक ही सद्विवेक बुद्धीनी करण्याची परंपरा, प्रथा, तरतूद ही संविधानामध्ये अपेक्षित आहे. आणि तुमच्या महाराष्ट्र विधानसभा नियम 320 नियम जे विधानसभेचे आहेत त्या 320 नियमापैकी काही नियमांमध्ये अध्यक्षाची निवडणूक ही सद्विवेक बुद्धीनी केल्या जाते. पक्ष, रंग, वंश, वय, उंची हा कुठेही भाग येत नाही. जो कोणी महाराष्ट्रीयन असेल
आणि त्यासाठी केलेले जे नियम आहे नादार नसावा त्या सारा नियमाच्या तरतुदीत राहून ही निवडणूक होते, पक्षाची होत नाही. व्हीप लागतच नाही, बहुमत म्हणजे व्हीप लागत नाही, बहुमत याचा अर्थ या सभागृहामध्ये उपस्थित सदस्यांपैकी बहुमताने निवडून दिलेला अध्यक्ष. उद्या तर बहुमत चाचणी सिद्ध होईल ना, तेव्हा तर विश्वासदर्शक प्रस्ताव आहे, त्यावर काही चर्चा होत नाही. साधारणतः आपल्या विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला जातो आणि त्याच्यानंतर आवश्यकता असेल तर मतदान होतं. मी कधी पेढा खाल्ला नाही, राज्यपालांनी कधी मला पेढा भरवला नाही. मी पण अनेकदा वेळेस शपथ घेतली, मात्र राज्यपालांनी पेढा भरवला. त्या पेढ्यावर ते नाही, तेव्हाचे जे राज्यपाल आहे त्यांना कधीच झालेल्या मुख्यमंत्र्यांना पेढा भरवावा असा आनंद झाला नसेल, लोकशाहीच्या विजयाचा आनंद झाला नसेल, संविधानाच्या तरतुदीच्या सन्मानाचा आनंद झाला नसेल आणि तेव्हा मजबुरीने राज्यपाल महोदयांनी जर तेव्हा शपथ दिली असा त्यांचा भाव असेल तर कदाचित पेढा भरवला नसेल. त्यासाठी या राज्यपालांना दोष देण्याचं काय कारण आहे? राज्यपाल आणि त्यांनी पेढा भरवणं यावर आक्षेप घेणं म्हणजे मनाचा कोतेपणा आहे. हिंदी में बताइए, जिस तरीके से कहा जा रहा है कि उच्च सदन में ससुर और निम्न सदन में निचले सदन में दामाद आएंगे, एक तरह से आपके दावों से भी सिद्ध होता है ससुर दामाद की विधायिका होगी, कहा जा रहा है. देखो, ससुर जी किसी और पार्टी के विचारधारा को मानते हैं, सम्मान करते हैं, और दामाद सत्य के बाजू से खड़े हैं और इसलिए उनके कर्तृत्व को, उनके ज्ञान को, उनकी वैधानिक जो उनका ज्ञान है उस आधार पे अध्यक्ष का चयन किया है. तो इसलिए मुझे नहीं लगता कि अध्यक्ष विधानसभा के दामाद है ये कोई अड़चन का विषय हो सकता है. आज का मतदान कैसे होगा ये बताइएगा, ध्वनि मतदान होगा या फिर काउंटिंग विद सेकंड, क्या व्हिप को लेकर क्या नियम है? देखो, अध्यक्ष के चुनाव में हमारा संविधान ये कहता है कि कोई व्हिप नहीं जारी किया जा सकता, व्हिप के आधार पे मतदान नहीं होता है. सद्विवेक बुद्धि से मतदान होना चाहिए, ये हमारे संविधान हमें कहती है और हमारे महाराष्ट्र विधानसभा के नियम कहते हैं. इसलिए अध्यक्ष के चुनाव में कोई व्हिप नहीं लगता. किसी ने व्हिप निकाला होगा तो वो निश्चित रूप से ग्राह्य नहीं पकड़ा जाता. इसलिए अध्यक्ष के चुनाव में ना जात पर, ना पक्ष पर, ना पंथ पर चुनाव होता है, अध्यक्ष की पात्रता पे होता है. तो हमारे अध्यक्ष ये लॉ ग्रेजुएट है, उन्हें विधिमंडल का बहुत अनुभव है. उस आधार पे मुझे विश्वास है कि कांग्रेस राष्ट्रवादी के भी हमारे सम्माननीय भाई सदस्य बहने ये हमारे अध्यक्ष के साथ खड़े रहेंगे. उद्धव सेना की दावा किया जा रहा है कि अगर नहीं वोट करेंगे तो उनको डिस्क्वालीफाई कर दिया जाएगा 39 को, उसको लेकर क्या है टेक्निकल? 2.5 साल आपने देखा, उनकी ये आदत ही है डर दिखाना. कोई भी व्यक्ति को डर दिखाना, जनता के विकास से ज्यादा हम गुंडों की पार्टी है ऐसा कहना, डॉक्टर से कंपाउंडर बड़ा होता है ऐसा नया सामान्य ज्ञान देना, तो ऐसे लोग तो ये कहते रहेंगे. लोगों का काम है कहना, मगर हमें तो विकास के मार्ग पे रहे चलना, तो हम कहाँ देखते बैठेंगे. ये राज्यपाल की भूमिका पे भी सवाल उठा रहे हैं कि इससे पहले जब अध्यक्ष कौन सवाल उठा रहा है? ऐसे लोग सवाल उठा रहे हैं जिनने कभी जनतंत्र को महत्व नहीं दिया, जिन्होंने आनी बानी लगाकर कई लोगों के परिवार को जेल में डालने का काम किया. वो लोग जनतंत्र की दुहाई देते हैं, लोकशाही की बात कहते हैं, कौन से सम्मान की वो बात कहते हैं? जिन्होंने हुकुम शाह से देश चलाया है, जिन्होंने आनी बानी लगा के 19-19 महीने कोई कारण नहीं, कोई नियमों का भंग नहीं, कोई संविधान का उल्लंघन नहीं, कोई गुनाह नहीं, फिर भी जेल में डाल दिया, वो लोग कहेंगे. लेकिन ये सवाल है कि 2.5 साल हो गए सरकार को, बीच में 1 साल पहले जब नाना पटोले ने छोड़ा था उस दौरान से लगातार उनकी मांग थी कि अध्यक्ष कहाँ उनकी मांग थी भाई? ये उनकी गलतफहमी आप निकाल दो, उन्होंने कभी मांग नहीं की. हमने विधानसभा में मांग रखी, मैंने खुद रखी कि सभागृह का ये पवित्र अध्यक्ष पद है, इन्होंने कानून बदलना चाहिए, नियमों में बदलाव करना चाहिए करके टाइम पास किया. इनको डर था कि हम अगर गुप्त मतदान से अध्यक्ष का चयन करेंगे तो हमें हार का सामना करना पड़ेगा, इसलिए इन्होंने देर की. और आज बता रहे ज्ञान की बातें,
अध्यक्ष का चुनाव हम करना चाहते थे, किसने रोका था भाई आपको? ये तो बात की बात है, जब आपने नियमों में बदलाव किया उसके बाद कोई प्रश्न खड़े हुए संविधान के प्रश्नों का जवाब मांगा गया। आखिरी के 2 दिन थे, उनमें ही संघर्ष था, उनमें एक मत नहीं था, एक विचार नहीं था, एक सूर नहीं था, आपस का अंतर कलह, ये उनका स्थायी भाव। ते आता सध्या सभागृहाचे सन्माननीय पीठासीन अधिकारी ठरवतात। सत्तारूढ पक्ष असल्याने ते एका बाजूनी बसतील। अमरावती के मामले में उस समय के कार्यालय जे आहे ते सील केल्याची माहिती समोर आली। मला माहित नाही हे तर सील कोणी केलं, पण पुढच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन मधून जनता मात्र त्यांचं कार्यालय सील करण्याचा प्रयत्न करेल, एवढी माहिती। अमरावती घटना में क्या कहेंगे? जैसी जानकारी सामने आ रही कि तत्कालीन सरकार के गलत दिशा में जांच की जा रही थी, पुलिस पर दबाव डाला हाँ जी, ये बहुत गंभीर मामला है। बड़े चिंता की बात है कि अगर कुछ सरकारी पार्टियां ऐसी बात करती है, ऐसा कानों पर आना भी, उसमें सच्चाई क्या मुझे पता नहीं, एनआईए अभी उसकी जांच कर रही है, मगर इसमें रत्ती भर भी सच्चाई होगी तो मुझे लगता है कि देश के सामने ये बहुत बड़ा धोखा है कि अगर कोई सरकारी पार्टी मतों के तुष्टीकरण के लिए, अनुनय के लिए, अपने मतदान के लिए, सत्ता के लिए, कुर्सी के लिए ऐसी हरकतें अगर करती होगी तो ये तो राजनीतिक नीचता होगी जिसको कभी माफ नहीं करना चाहिए।